नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आपण जुन्नरमध्ये आहोत आणि या ठिकाणी गोदरे गावची काही लोक आहेत आणि ही जे तरुण कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. परंतु कधी पाहिलं तरी देवराम लांडेंची जेव्हा केव्हा निवडणूक येते त्यावेळी हे जे कार्यकर्ते आवर्जून त्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये हिरिरीने सहभाग घेत असतात. नाव सांगा तुमचं अगोदर. नमस्कार संदीप भाऊ, मी नामदेव निवृत्ती रेंगडे, खामगाव सोसायटीचा चेअरमन. मला सांगा, देवराम लांडे एवढं प्रेम का? आता हे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आता देवराम लांडे तसे नात्याने माझे सासरे लागतात आणि मी या प्रचारात माझ्या भगिनीसाठी जिल्हा परिषदेचे आपल्या मोनालीताई लांडे यांच्या समर्थनासाठी या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरलेलो आहे. देवराम लांडे यांच्यावर अनेक टीका टिप्पणी होती का काय यांनी केलं, फक्त डबा देतात आणि बनकर फाट्याला लोकांना पाठवतात. आता टीका टीका करणारे लोक काही टीका करत असतील, पण विकास करायचा असेल तर तुम्हाला आज लांडीच्या मागे उभं राहणे गरजेचे आहे. ठीक आहे, विकास करायचा असेल तर माई लांडेच्या उभं राहा. मग का लोक बनकर फाट्याला जातात? बनकर पाडायला आता काही सुविधा नसल्यामुळं जातच ना, काही काही कामं मग तुम्ही मला सांगा का हे जे बाकीचे जे काही उमेदवार आहेत ते निवडून आल्यावर बनकर फाटा जाणं बंद होईल? नाही, चालूच राहणार ना. बनकर पाडायला जाणंच राहणार. आता उदाहरणार्थ कोल्हेवाडी सांगोरे घ्या, तिकडे जवळच पाणी आहे ना, तरी किती लोक बनकर फाट्यावर जातात ना. मग हे उमेदवार म्हणतायत की देवराम लांडेंना हे बनकर फाट्याला जे लोक जातात त्यांना बंद करता आलं नाही, त्यांना रोजगार देता आला नाही. रोजगार आता होणारच आहे ना. रोजगार करण्यासाठी संदीप भाऊ यांनी खरं तर हा प्रश्न आमदार खासदार यांना विचारायला पाहिजे ना. आतापर्यंत माणिकडोमध्ये केटीवेर बंधारे आले होते, मग याची प्रोसेस तुम्ही आतापर्यंत मागच्या खासदार आमदार यांना विचारायला पाहिजे होती ना. तुम्हाला जर विकास करायचे म्हणलं तांबे पाटळीचा, हे करायला नको का? आता अध्यक्ष आत्ता आले, पण आता आमच्या माहिती शिकलेली आहे त्यांना प्रवाद घेऊन आम्ही त्यांचे प्रशासनाच्या काही त्यांना बरेचसे जानकारी माहिती आहे. आमच्या गावातून आहे ना माहित्यांना एकतर्फी पाठिंबा आहे गोदऱ्या गावातून. का बरं? का बरं म्हणजे माहिताची कामं नसले तरी पण साहेबांनी एवढं योगदान दिलं ना गावाला, तेवढं आजपर्यंत आमदार साहेबांनी दिलं, म्हणजे अब्दुल शेटला दिलं आहे. पण शरद सोनवणे साहेबांचं एकही काम नाही गावात. कोणाचं? शरद सोनवणे आमदार साहेबांचं एकही काम नाही. मी त्यांचा कार्यकर्ता जरी असलो तरी कामच नाही गोदऱ्यात एक सुद्धा. ती काहीतरी पुतळा काम बांधलाय दाखवायचा. ना तिथं काहीतरी. पुढं पुतळा हा? तुम्ही जाऊन बघा ना, वाचतो. आता तुम्ही मागच्या वेळेस दाखवलं होतं एक महिलेने पत्रकारांनी, हा. त्यांचा वाद उठवला, ते आता बोलायचे बंद झाले त्याविषयी. मग आता आपले रुसतील ना तुमची नेते शरद सोनवणे, तुम्ही असं बोलले. आता काय रोज आता त्याला काय करणार आम्ही ना, वस्तुस्थिती वस्तुस्थिती बोलायला सांगितली. पाहिजे. हा, बरोबर. देवराम लांडेंचा कसा फायदा होतो म्हणजे तुम्हाला? अहो समजा एखाद्या रोजगाराचं महिलेचं पैसे बुडवलं तर मग साहेबांना फोन केला का साहेब जातात त्या ठिकाणी. मग हे त्यांचं पण पण- जात असतील ना सुनीता बोराडे. ते अजून आमच्या गावात कधी आलेच नाही ना. अजून आता म्हणजे मतदान चालू खरे हे चालू आहे आपल्या, काय म्हणते त्याला, प्रचार. प्रचार चालू आहे. अजून गावात आलेले नाहीत. मग ते नंतर कधी येणार म्हणून आले किंवा नाही आले तर- गोलब जात असतील मदत करायला. नाही, कोणीच नाही जात. मग ते का टीका करतात मग देवराम लांडे काहीतरी जातीवाद करतात, बागायतदार लोकांना त्रास देतात? अहो जातीवाद तेच करतात, जातीवाद. साहेब कुठे जातीवादी करतात? तेच जातीवादी करतात. कसं? आता साहेब तर प्रत्येकाच्या कार्यात उपस्थित असतात. दसकिऱ्या म्हणा, कोणत्याही कार्यक्रमाला साहेब. देवराम लांडे फक्त आदिवासी लोक असली का त्यांनाच फक्त आपले जवळ घेतात, बाकीच्या समाजाच्या लोकांना जरा लांब लांब करतात, असं आरोप होतो त्यांच्यावर. नाही ना, सर्व समाजाला ते घेतच नाही. काय खरं आहे का? नाही, लांडे साहेबांनी कधी जातीवाद केला? फक्त आदिवासीच बोलत राहतात भाषण नुसतं, नाही, असं आणि आदिवासी लोकांचाच फक्त धावून जातं त्यांच्या मत. नाही, आता मी SC समाजाचा आहे. कुठं जातीवाद केला त्यांनी? जातीवाद केला असं तर मी त्यांच्याबरोबर थांबलो नसतो ना. जातीवाद हा विषयच नाही. कोण म्हणलं जातीवाद करा? आता जातीवाद आता त्यांनाच माहीत नाही जातीवादाची व्याख्या काय आहे, त्यांनी सांगावं ना. का आमच्या गावामध्ये चर्चा चालू आहे का माहीत आहे लांड्यांना? आपण तुम्ही म्हणून गाव आहे का डायरेक्ट तुम्ही? नाही नाही, गाव म्हणून नाही, पण चर्चा अशी ऐकायला येते आम्हाला का माहीत आहे ना. पण आता कवर्स देवराम लांडेच्याच घरामध्ये पद वाटेत बसायची. नाही, आता जनतेचा प्रश्न आहे, आपला नाही प्रश्न. तुम्ही का मतदान करणार? नाही, आता जनता ज्याप्रमाणे चालते त्या दिशेप्रमाणे कामं बिमं चालू असतात. बा अध्यक्ष कोणत्या कामाला धावून जातात, ते बा ॲक्सिडेंट असो, कोणाचे पैसे बुडाले असतो,
तर अहो, ते जातात फक्त फोटो काढायला असं विरोधक म्हणतात. लोक काय कोणी काय म्हणत त्याच्यावरती नाही, पण आपण प्रत्यक्ष आपण अनुभवलेल्या गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहेत. आम्ही ते बघता ते कोणचं ॲक्सिडेंट झालं तिथं हजर असतं ते. अतुल बेनकेंचा सहारा सुटला किंवा आता आजीदादा होते ते पण नाहीत, मग लोक काय म्हणतील का आपण मतदान देवराम लांडेचं द्यायचंय परंतु अजितदादा नाहीच आहेत आता काय उपयोग त्या मतदानाचा, असा बी विचार करतील ना. प्रथमतः संदीप भाऊ, मी कैलासवासी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मला या गोष्टीतून एकच सांगायचे, विकास तांबे पातळीत करायचा असेल तर तुम्हाला घड्याळ बटन दाबणे हाच एकमेव पर्याय आहे. काय शरद सोनवणे करणार नाही? शरद सोन मी आत्ताचे जे चालू आमदार आहे त्यांनी आमच्या गोदरे गावामध्ये 1 वर्षात पुतळा उभा करतो अशी घोषणा केली होती. त्याचं काय झालं? त्याला का कोणी प्रश्न विचारत नाही? आम्ही हे विचारलं तर मोठी ते म्हणतात का मी 1 वर्षात म्हटलोच नाही, ते म्हणले 2027 करणार. तुम्ही त्याच्या मागच्या बाईट तुम्ही हे बघा ना, का आमदार काय म्हणाले होते. आणि आमच्या गोदरे गावामध्ये तर शरददादा सोनवणे यांचं एकही काम नाही. मग आम्ही त्यांच्या पाठीमागे का उभं राहायचं? भविष्यात त्या स्मारकामुळे तुमच्या गावाचा चेहरा मोहरा म्हणजे बदलेल, तुमच्या लोकांना रोजगार भेटेल, तुम्हाला लोकांना तिथं काहीतरी आता काहीच नाही, लोक बनकर फाटले जातील, तिथं लोक तुम्हालाच पैसा भेटला असं चांगलं येतो ना सोनवणेंचा. रोजगाराचा प्रश्न हा नंतरच आहे साहेब, पण पहिलं तुम्ही ज्या छत्रपतीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तालुका हाकताय, पहिलं त्याचं तर स्मारक बांधा ना. आमचा रोजगार नंतरचा भाग आहे, पण स्मारक बांधणे किंवा निश्चित वल्गना करणे, लोकांच्या भावनेशी खेळणे हे नाही ना जमत. बरोबर, ठीक आहे. आता तुमच्या गोदरे गावात शरद सोनवणे निधी दिला नाही, बाकीच्या गावांमध्ये तर दिलाय ना. मग आता त्यांनी आमच्या गावाला का निधी नाही दिला हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना, पत्रकार परिषद घेऊन. आम्ही कसं विचारणार ना त्यांना? ते म्हणतील तुम्ही माझ्याकडे का आला नाही माझ्या बांगल्यात. आम्ही गेलो होतो, पण ते पहिलं गेल्यानंतर हेच विचारतं का तुमच्या गावातून किती मतदान झाले. आता मतदान नाही झालं म्हणून काय निधी द्यायचा नाही का? असं कुठं असतं का? मग असं रागात बोलतात का? हो, आमचे सरपंच बाईला सुद्धा एकदा बोलले होते ते रेस्ट हाऊसला, तेव्हा आमच्या वहिनी रडले होते त्यावेळेस. त्याचे साक्षीदार लालू मांडवे आहेत. खरंय का ते? मला नाही वाटत. जाऊ दे, काय तसं नाही, जे वस्तुस्थिती आहे नाही, ती तर वस्तुस्थिती मान्य हे खरंय, आहे. हे. तुम्ही शरद सोनवणेचे नाही, कार्यकर्ते नाही. आहातच. हा खरे ना, पण वस्तू तिथे रेस्ट हाऊसला ते म्हटले होते असे मतदान नाही म्हणून. विकास नाही. हा विकास. तुम्हाला कशाला निधी द्यायचा? नाही दिला निधी. नाही दिलं. आणि आम्ही पण त्यांच्याकडे कोणतं पत्रव्यवहार केलेला नाही का आम्हाला निधी द्या म्हणून. हा मग गेलोच नाही आम्ही. परत गेलेच नाही. गेलोच नाही. पण निधी काय कुणाच्या घरचा तर नसतो ना हो. अहो हे त्यांना कळायला पाहिजे. एक आपण जनतेचे सेवक, मालक आहेत ना. हा तुम्ही तालुक्याचे नेतृत्व करताय म्हणजे प्रत्येक गावाला समान निधी द्यायचा का नाही हा तुमचा हक्क आहे, परंतु छोटी मोठी तरी कामं तुम्ही दिली पाहिजे ना. तुम्ही नुसतं गोदरे गावात मी पुतळा उभा करणार याला काही किंमत नसते ना. तुम्ही पहिले बांधा. आता पिंपरी चिंचवडमध्ये महेश दादा लांडगे यांनी कधी घोषणा केली होती का? पण संभाजी महाराजांचा पुतळा बांधला ना त्यांनी. तसं काहीतरी करून दाखवा ना तुम्ही. म्हणजे वल्गना करण्यापेक्षा कृती करा. कृती करा. डबे वाटणं म्हणजे काय? हे बघा संदीप भाऊ, द्यायची का डब्यांमुळे? डबे वाटणे म्हणजे हा विकास नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु वाढदिवस असेल, भावानी बहिणीला दिलेली ही एक भेट म्हणून ते लांडे साहेब हे उपक्रम राबवत असतात. त्यात काही चुकीचं नाही. त्यात काय चुकीचं नाही. तुम्ही यांनी जर डबे वाटले ना, तुम्ही ताटं वाटा ना. तुम्ही लोकांना पंक्ती द्या ना, जेवायला द्या, सामान्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा तुम्ही. हे पण तुम्ही करा ना. तुम्ही जेव्हा समाजाच्या वंचित घटकापर्यंत पोचाल तेव्हाच तुम्हाला समाज डोक्यावर घेणार आहे ना. हे जात नाही सुखादुखामध्ये लोकांच्या. आम्हाला तर नाही कधी दिसले हो. आम्हाला नाही कधी जाताना दिसले. आता ते ठाकरवाडीला एक म्हणजे देवराम लांडेच्या याच्यामध्ये तर सगळी लोक आली होती. आता ते खास देवराम लांडेंवर टीका करण्यासाठी एकत्र आले होते. विरोधक जेव्हा एकत्र येतात काहीतरी एखाद्याला कुस्तीमध्ये आपण कसं चितपट करण्यासाठी, तेव्हा ते सगळे एकत्र आलेले होते. मग असं कोणी काय कोणावर वेळ आली गोदऱ्यात किंवा आजूबाजूच्या गावामध्ये येत नाही कोणी पण. आमच्या तर हे टीका करणाऱ्यांपैकी एक काही आमच्या मदतीला कधी धावून नाही आला. लांडे साहेब सोडले तर कोणी येत नाही. जळीत कांड झाला तेव्हा लांडे साहेब आले आमच्या गावात. जळीत कांड झाला तुमच्या गावामध्ये ते बैल आणि ती एक बाबा पण नंतर वारले. हा तर पावसाचं कार्य कोणीतरी पेटून दिलं होतं.
आणि मग ते शॉर्ट सर्किट झालं. हा हा शॉर्ट सर्किट झालं होतं. तेव्हा लांडे साहेब झालं त्याच्यानंतर अजून सुनीता बोराडे आलते का? नाही अजिंक्य कोल्हे आलते का? नाही तेव्हा नव्हते आले. इलेक्शन नव्हतं इलेक्शन नव्हतं ना त्यावेळेस, मग तेव्हा कशाला कोणी येणार आहे. देवराम लांडे आलते. आलते 12 वाजेपर्यंत थांबले होते, रात्रीचं 12 वाजेपर्यंत, 12-2 वाजेपर्यंत थांबले होते. काय केलं त्यांनी? मग डॉक्टरांना फोन लावला, ती जनावर जेवढी जळाली होती ना, डॉक्टरांना फोन केला. मग याच्यानंतर तहसीलदार मॅडम आलेल्या. तिकडून येऊन प्रशासनाला बोलवायचं वगैरे काम केलं. हा केले. अजून काय सांगता येईल? त्यांना भरपूर अशी लांडे साहेबांच्या सहकार्याने मदत पण भेटली, आर्थिक असेल किंवा घरकुलामार्फत असेल. म्हणजे ते कुटुंब उभं करण्याचं काम लांडे साहेबांनी केलं. मला आदिवासी जनतेच्या डोक्यावरचा हंडा खाली घ्यायचा असं सुनीता बोराडे सांगतायत. मग त्यासाठी तुम्ही पहिलं उपक्रम राबवा ना, प्रशासनावरती पकड मिळवा, तुम्ही प्रशासनात सहभागी व्हा, अधिकाऱ्यांच्या भेटी घ्या, गावचे सर्वे करा आणि मग तो उपक्रम राबवा. तुम्ही पहिले जनतेत मिसळा, समाजामध्ये यायला शिका, तेव्हा कुठेतरी समाज तुम्हाला 4 वर्षापासून मी जनतेमध्ये आहे असं त्या म्हणतायत. तुम्ही म्हणले जनतेत मी 4 वर्षापासून तुम्ही जनतेत आहे, तुम्ही गोधराला एकदा तरी यायला पाहिजे ना, तिथल्या जनतेशी बोललं पाहिजे, काय इथल्या समस्या आहे ते जाणून घेतल्या पाहिजे. भले मतदानाचा भाग हा वेगळा आहे, पण तुम्ही अगोदर आल्या पाहिजे, बोलले पाहिजे जनतेशी, तर तुम्हाला जनता हो किंवा नाही म्हणून सांगणार आहे ना. आता ऍक्सिडेंट झाला तर देवराम लांडे येणार. आता देवराम लांडेंना ऍक्सिडेंटचा विषय काय? पंचनामा तर सरकार करतच असते. देवराम लांडे तिथे येणार, व्हिडिओ काढणार, फोटो काढणार, पोलिसांना दादागिरी करणार, लोकांना बडबड करणार, व्हिडिओ काढणार, घरी निघून जाणार, अशी टीका होती. ही टीका ते लोक व्यर्थ करतात. कारण एखाद्या गरीबातला जर ॲक्सिडेंट झाला तर त्या मुलाला पहिलं हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम देवराम लांडे करतात. मग त्याला 2 रुपये त्याच्याजवळ आहेत की नाही हे प्रेमाने विचारणारे फक्त लांडे साहेब आहेत. इथं समजा तुमच्या आदिवासी भागातल्या महिलांचा किंवा कुठं काय पैशाचा बुडले किंवा ऍक्सिडेंट झाला, कुठं कोणावर वेळ आली, त्यावेळी किती वेळा सुनीताताई बोराडे वगैरे ही लोक आली, तुम्ही पाहिले? आम्हाला ते एकदा नाही दिसले. आता तुम्हाला कसं दिसणार? तुम्ही चाहते देवराम लांडेंचे आहेत. अहो, मी चाहते जरी असलं तरी संदीपभाऊ माझ्याकडे 6 गाव आहे. मी 6 गावांमध्ये मी चेअरमन आहे. मग 6 गावामध्ये माझी किमान 20 तरी लोक ओळखीचे असतील का नाही. परंतु आता असं आदिवासी भागामध्ये असा एक मतप्रवाह आहे का देवराम लांडेंना किती वेळा संधी द्यायची, एकदा आपण सुनीता बोराडेंना संधी देऊया. हे बघा, आम्हाला देवराम लांडे हा माणूस म्हणून संधी द्यायची नाही. जे आमच्या भगिनी आहेत माई लांडे, हे सुशिक्षित उमेदवार आहे, प्रशासनामध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे, MSW झालेलं ते उमेदवार आहे. भविष्यात आता जिल्हा परिषद आपण पाहत आलेला आहे, जिल्हा परिषद ही अजितदादांच्या सत्तेखाली मार्गदर्शनाखाली काम करणारी असायची. तर मग तिथं कुठंतरी आमच्या बहिणी आपलं समाज कल्याण सभापती झाल्या, तर त्यामार्फत आम्हाला आपल्या तांबे पाडळी गणामध्ये काही योजना राबवता येते.